सर्वांच्या चरणी हृदयस्थ परमात्म्याला वंदन करते आणि सेवेला प्रारंभ करताना ज्ञानराजांचा समाधी सोहळा आहे, त्यामुळे माऊलींचा अभंग घ्यावा हा नियम आणि हा सुंदर विचार म्हणून माझ्या अल्पकुवतीनुसार हरिपाठातला 4थ्या क्रमांकाचा अभंग आहे. खरं तर अवघड असलेलं तत्वज्ञान, अवघड असलेलं अध्यात्म ज्ञानोबांनी सोपं करून आमच्या ओंजळीत आणून दिलंय. माझ्या अल्पकुवतीनुसार त्या अभंगावर निरूपण करण्याचा प्रयत्न करते. एकदा जय जयकार ठणकावून करा. भगवंताच्या दारात आपण बसलोय, हे स्थानही इतकं दिव्य आहे, पवित्र आहे की जिथे ज्ञानराजांचे परमपावन असे पदस्पर्श या भूमीला लागलेले आहेत. दरवेळी पालखीचा मुक्काम इथे असतो. मस्त जय जयकार करा. बोला पंढरीनाथ भगवान की, माऊली ज्ञानेश्वर महाराज की. थोडासा आवाज वाढू द्या. माझे गुरुवर्य आदरणीय काणेबुवा कायम असं म्हणायचे, ही गर्जना जशी गरजायला पाहिजे तशी गर्जना. सध्या आम्ही गर्जना करण्याची गरज आहे बरं. नको ती माणसं बोलतायत, नको ती माणसं आमच्या धर्मावर ताशेरे ओढायला कमी करत नाहीत. आमचा आवाज कमी पडतोय की काय याचा विचार आम्हाला करावा लागेल. बोला आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म की. भावे विण भक्ती, भक्ती विण मुक्ती, बळे विण शक्ती बोलू नये. कैसेनी दैवते प्रसन्न त्वरित, उगारा हे निवांत शिणसी वाया. हरिपाठ या चालीत म्हटलं नाही तर मजा नाही येत. सायास करिसी प्रपंच दिननिशी, हरिसी न भजसी कवण्या गुणे. ज्ञानदेव म्हणे हरि जप करणे, तुटेल धरणे प्रपंचाचे. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना. क्या बात आहे. ज्या माऊलींनी समाजाकडून होणारा सगळा अपमान, सगळी निंदा, सगळा छळ सहन केला, त्या निंदेचं विष प्राशन केलं आणि 12व्या शतकामध्ये 700 वर्षापूर्वी चूळ भरली ती फक्त अमृताची. अमृतानुभव, भावार्थ दीपिका, चांगदेव 65, हरिपाठ या सर्वच वाङ्मयासाठी माऊलींचे 1000 वेळा पाय धरले तरी ते कमी आहेत. समाधी सोहळ्याच्या निमित्ताने हा उत्सव आपण साजरा करतोय श्रोते हो कीर्तनाचा. ज्या माऊलींच्या नामाच्या उच्चाराने सुद्धा आमचं हृदय हेलावतं, माऊली म्हटलं तरी आमचे डोळे पाणावतात, असं दिव्य अलौकिक आणि हळवं चरित्र की आज आमचे सर्व ज्येष्ठ कीर्तनकार या सगळ्या मांदियाळीमध्ये 7 दिवसांचा हा महोत्सव आहे. रोज आपण माऊलींच्या चरित्र भागाच्या अनुषंगाने येणारी चरित्र किंवा व्यक्तिमत्व त्यांचा आपण अभ्यास करणार आहोत. ते गुणसंकीर्तन आपण करणार आहोत. आणि आज माझ्याकडे अत्यंत सुंदर असं चरित्र माझ्या वाट्याला आलंय. अर्थात म्हटलं तर ते अवघड आहे, म्हटलं तर कळायला सोपं आहे, तितकंच कठीणही आहे. पण माझ्या अल्पकुवतीनुसार त्या चरित्राला स्पर्श करण्याचा मी प्रयत्न करेन. ज्ञानेशो भगवान विष्णू, निवृत्तीर भगवान हरहा, सोपानो भगवान ब्रह्मा, मुक्ताख्या ब्रह्मचित्कला. आमच्या मुक्ताबाईंचं वर्णन ब्रह्मचित्कला असं केलंय. आणि या 4ही भावंडांची आई होण्याचं भाग्य जिच्याकडे होतं ती आदिशक्ती, ती मूळ माया. अशा मुक्ताबाईंचं आपल्याला चरित्र सांगायचंय. पण माऊलींनी सांगितलेला भाव आधी समजावून घेऊया आणि चरित्राला स्पर्श करूया. माऊली काय म्हणतात तो, ज्ञानराजांना वास्तविक जगाने काय दिलं? फक्त हाल अपेष्टा यातना. भिक्षा मागायला जाणाऱ्या माऊलींच्या झोळीमध्ये कुणीतरी भिक्षा घालावी, खसकन कुणीतरी ती झोळी ओढून घ्यावी, सगळं पीठ खाली सांडून द्यावं, सांडलेलं पीठ भरता येऊ नये म्हणून पिठात रेघोट्या ओढाव्यात. असं काय पाप केलं होतं? पण तरी सुद्धा इतकं प्रेम, इतकं ओतप्रोत भरलेला भगवंताविषयीचा अनुराग, भक्ती हे सगळं हृदयामध्ये होतं. आणि परमेश्वराकडे असंच मागणं मागत होतं ते हृदय की जे खळांची व्यंकटी सांडू, दुष्टांचा दुष्टपणा जाऊ दे, इतकं उदात्त मागणं जगाच्या पाठीवर कुणीच नसेल मागितलं श्रोते हो.
मागणाराही तितक्याच ताकदीचा आहे आणि देणाराही तेवढ्याच ताकदीचा आहे. असं ताकदीचं मागणं माऊलींनी विश्वात्मक भगवंताकडे पसायदानाच्या रूपाने तुमच्या माझ्याकरता मांडलंय, मागितलंय. प्रस्तुतच्या अभंगामध्ये माऊलींनी मुक्त अवस्था प्राप्त करण्याकरता कुठला क्रम आधी अनुसरावा लागेल, अर्थात आचार्यांनी सुद्धा जीवनमुक्तीचा क्रम आम्हाला सांगितलाय. सत्संगत्वे निसंगत्वम, निसंगत्वे निर्मोहित्वम, निर्मोहित्वे निश्चलत्वम, निश्चलत्वे जीवन्मुक्ती. जीवनमुक्त स्थितीला पोहोचायचं असेल तर आपल्याला निश्चल व्हावं लागेल. निश्चल होण्याकरता आपल्याला निर्मोही व्हावं लागेल. निर्मोही होण्याकरता आपल्याला निसंगी व्हावं लागेल आणि निसंग होण्याकरता आपल्याला सत्संग करावा लागेल. माऊलींचा हरिपाठातलाच अभंग आहे. संतांचे संगती मनोमार्ग गती, आकळावा श्रीपती येणे पंथे. हा जो पंथ आहे ना तो भक्तीचा. माऊलींनी काय, समर्थांनी काय, आमच्या अनेक संत मंडळींनी हाच पंथ आम्हाला सोपा करून शिकवला. म्हणून समर्थ सुद्धा म्हणतात मना सज्जना भक्ती पंथेची जावे. हाच पंथ संतांनी आम्हाला सांगण्याचं कारण की तो पंथ सुलभ आहे, सोपा आहे. वास्तविक त्यांनी अवघड उपासना केली आणि आम्हाला सोपं करून शिकवलं. म्हणूनच त्यांना संत म्हणतात की नाही हो, अवघडातलं अवघड तत्वज्ञान सोपं करून आईच्या मायेनी. म्हणून उद्धव स्वामी म्हणतात ना की एखाद्या आईनं बाळाला घास भरवावा तसं माझी समर्थ माऊली आहे. इतक्या प्रेमाने संत आम्हाला भक्तिज्ञान शिकवतात. आणि आज आमच्या ज्ञानोबा माऊली प्रस्तुतच्या अभंगामध्ये आम्हाला भाव महात्म्य तर सांगतातच, पण पारमार्थिक जीव ज्या मुक्तीसाठी तळमळतोय, ज्या मुक्तीसाठी धडपडतोय, ती मुक्ती अशी सहज नाही मिळणार. ती मुक्तावस्था जर प्राप्त करायची असेल तर त्याकरता सगळ्यात पहिली पायरी ज्ञानराज माऊली या अभंगामध्ये अगदी सुरुवातीचा शब्द वापरून सांगतात, भावे विण भक्ती. भाव आणि भक्ती हा संबंध जसा आहे तसा भक्ती आणि मुक्ती हाही संबंध माऊली सांगतायत. भक्ती विण मुक्ती, बळे विण शक्ती बोलू नये. अंगामध्ये कुठलीही ताकद नसताना शक्तीच्या वल्गना गप्पा मारणारी माणसं जशी असतात की नाही, तसं माऊली म्हणतात भावाशिवाय भक्ती नाही आणि भक्तीशिवाय मुक्ती नाही. हा सरळ अर्थ आहे. कैसेनी दैवत प्रसन्न त्वरित. माऊली प्रश्न विचारतात पारमार्थिक उतावीळपणा करणाऱ्या एखाद्या भक्ताला. परमार्थामध्ये उतावीळपणा बरा नाही, पण अशा एखाद्या उतावीळ भक्ताला माऊली असं म्हणतात कैसेनी दैवत प्रसन्न त्वरित. मला सांग देव काही इतका सोपा आहे, सहज आहे? तू भक्तीला लागशील आणि लगेच परमात्मा असा समोर उभा राहील, एवढं सोपं आहे का हो? असं नाहीये. माऊली म्हणतात उगार आहे निवांत शिणसी वाया. उगा निवांत आहे वाया का शिणतोयस, का कष्टतोयस? आणि ज्या प्रपंचासाठी सगळा सायास जो चालू आहे ना, वास्तविक तो प्रपंच आम्हाला कसलाही लाभ द्यायला तयार नाही. सायास करिसी प्रपंच दिननिशी हरिसी न भजसी कवण्या गुणे. पुन्हा माऊली प्रश्न विचारतात. हरिपाठामध्ये थोडीशी पित्याची भूमिका आहे बरं का, आणि ज्ञानेश्वरीमध्ये आईची भूमिका आहे. प्रश्नच विचारलेत. बाप जसा आपल्या लेकराला असं उत्तर विचारतो ना, ठामपणे काहीतरी समजावून सांगण्याचा प्रयत्न करत असतात, त्या पद्धतीनं माऊली विचारतात सायास करिसी प्रपंच दिननिशी हरिसी न भजसी कवण्या गुणे. आयुष्यभर ज्या प्रपंच करता तू धडपडतोस, झिजतोस, कष्टतोस, वास्तविक त्यातून काहीही लाभ होत नाही. मग ज्या हरिजपामुळे जीवनाला कृतार्थ अवस्था प्राप्त होईल असा हरिजप तू का करत नाही? माऊली प्रश्न विचारतात. आणि मग शेवटी ज्ञानराज सांगतात ज्ञानदेव म्हणे हरिजप करणे तुटेल धरणे प्रपंचाचे. असा हरिजप जर आम्ही केला तर हा जो प्रपंच आम्हाला असा घट्ट कवटाळून बसलाय की नाही, ते धरणं धरून बसलाय म्हणाले, ते सगळं संपेल. आणि मुक्तावस्था अद्वैत अनुभूती आल्याशिवाय राहणार नाही, एकरूपत्व आल्याशिवाय राहणार नाही. जसं ज्ञानोबांचा एक अभंग आहे, मी माझे मोहित राहिले निवांत एकरूप तत्व देखिले गे माये. काय अनुभव आहे? एकत्वाचा अनुभव या मंडळींनी घेतला आणि तो आम्हाला मिळावा अशी त्यांची धारणा होती. ज्या ब्रह्मानंदाचा अनुभव आम्ही घेतला तो तुम्हाला द्यायला आम्ही आलोय, वास्तविक आम्ही इथले नाही. असं संत म्हणतात ना, आम्ही वैकुंठीचे वासी आलो याची कारण असे.
मागील या जन्मामुक्त झालो असं माऊली म्हणतात. मग आम्ही पुन्हा इथे का आलो? कारण सेवितो हा रस वाटितो अनेका, घ्यावे होऊ नका रानभरी. अशा वेड्यासारखे संभ्रम अवस्थेमध्ये फिरू नका हो. आम्ही जो आनंद घेतलाय की नाही तो तुम्हाला द्यायला आलोय ना, तो घ्या आणि ब्रह्मानंदाचा आनंद काय असतो तो उपभोगून बघा. माऊली म्हणतात भावे विण भक्ती, भक्ती विण मुक्ती. अभंगाचा सरळ अर्थ मी आपल्याला सांगितला. थोडा आतमध्ये प्रवेश करूया. भाव या शब्दाचा उपयोग माऊलींनी याकरताच केलाय की जी भक्ती तुम्ही आम्ही करतो ना त्यामध्ये काहीतरी कमी आहे याची खात्री माऊलींना निश्चित आहे. म्हणून माऊलींनी त्या शब्दाची जोड त्या भक्तीला दिली आहे, भावे विण भक्ती. खरं तर वास्तविक शुद्ध प्रेम, निष्कलंक प्रेम, श्रद्धा, विश्वास या अर्थाने भाव हा शब्द इथे वापरलाय. भाव आम्हाला माहिती असतो सोन्याचा भाव आहे, बाजार भाव आहे. वास्तविक या भावाचा आमच्याकडे अभाव आहे, परंतु तो भाव माऊली आम्हाला समजावून सांगतात. आणि खरं सांगू, भक्ती हा आमच्या धर्माचा आधार आहे. बरं, भक्ती ही आमच्या धर्माची आधारभूमी आहे. भक्ती जर संपली आमच्या हृदयातली तर धर्म संपला असं मी विधान करेन कदाचित, तर ते चुकणार नाही. त्यामुळे भक्ती हा आमचा आधार आहे. ती भक्ती भावयुक्त असली पाहिजे, प्रेमयुक्त असली पाहिजे. प्रेमाची, भावाची झालर त्या भक्तीला असली पाहिजे. जसं की एखादी सौभाग्यवती 100 तोळे दागिने अंगावर घालू दे, पण कपाळाला कुंकुम तिलक जर नसेल तर काय उपयोग आहे तिचा? हिंदू धर्म संस्कृतीचे आम्ही गोडवे गातो. सध्या हे बोलणं सुद्धा त्रासाचं ठरते आणि जे बोलतायत त्यांनाही त्रास होतोय. कपाळाला कुंकुम तिलक नसेल तर त्याला काही उपयोग नाही. श्रोते हो, या उलट अंगावर एकही दागिना नसू दे, परंतु सौभाग्याचा तिलक जर एक कपाळाला आम्ही लावू ना, तर त्या पद्धतीनं भाव हा भक्तीचा सौभाग्य तिलक आहे. श्रोते हो, भाव हा भक्तीचा सौभाग्य अलंकार आहे. माऊली म्हणतात म्हणून त्या भक्तीला भावाची जोड देऊया. भावे विण भक्ती, भक्ती विण मुक्ती, बळे विण शक्ती बोलू नये. मग हा भाव, हे प्रेम कसं असेल हो? कसं आमच्या अंतःकरणात येईल? ते प्रेम कुठून बाहेरून आणावं लागतं का? अहो, प्रेमाची, भाव हा प्रेम या अर्थानेच माऊलींनी जर शब्द वापरलाय तर आमच्या भक्तीतलं प्रेम कुठे आटलंय? आमच्या भक्तीमध्ये प्रेम नाही का? आम्ही जी भक्ती करतो ती सकाम भक्ती करतो. श्रोते हो, संतांनी निष्काम भक्तीची अपेक्षा आमच्याकडून केली आहे आणि ही भक्ती फलद्रूप होते. भावयुक्त अंतःकरणाने केलेली भक्ती फलद्रूप होते, फळते, रुजते आणि तेव्हाच ती मुक्तावस्थेला प्राप्त करते, तेव्हाच ती मुक्त अवस्था प्राप्त करून देते. आणि असा भाव, असं प्रेम हृदयामध्ये येण्याकरता आधी प्रेम म्हणजे काय समजून घ्यायला लागेल. अलीकडं प्रेमाच्या व्याख्या, प्रेमाच्या कविता भरपूर आम्हाला बघायला मिळतात. पण अहो, प्रेम तुम्ही आम्ही काय सांगणार आणि काय अनुभव घेणार प्रेमाचा? या प्रेमाचं, या भक्ती प्रेमाचं स्वरूप देवर्षींनी भक्तिसूत्रामध्ये सांगितलं. अनिर्वचनीयम. कसं आहे प्रेम? भक्ती प्रेम कसं आहे? त्याचं निर्वचन करता येत नाही, वर्णन करता येत नाही. प्रेम स्वरूपम. भक्ती कशी आहे? मुका स्वादनवत. साखरेची गोडी. साखर खाणाऱ्या माणसाला जर विचारलं कशी आहे रे साखर, तो म्हणेल गोड आहे. गोड म्हणजे नेमकं काय रे त्याला नाही सांगता येणार, ती चाखून बघावी लागेल. त्या पद्धतीनं प्रेमाचं, भक्तीचं स्वरूप आहे श्रोते हो, की जे अनुभवावं लागेल. ही प्रेमयुक्त भक्ती आम्हाला अंतःकरणात मुरवावी लागेल. यापुढे जाऊन देवर्षी आम्हाला सांगतात प्रेमाची व्याख्या. मी म्हटलं तुम्ही आम्ही काय सांगणार प्रेमाची चर्चा आणि काय करणार? आज जे प्रेमाचं बिभत्स स्वरूप आम्ही आजूबाजूला पाहतोय त्याच्यातून काय पुढे परिणाम होत आहेत ते वर्तमानपत्र आम्हाला सांगतात. मी वेगळं सांगायची गरज नाही. लव जिहाद सारख्या सामाजिक प्रचंड मोठ्या गंभीर प्रश्नांना सामोरं जावं लागतं आमच्या धर्माला. का? प्रेमाचा वास्तविक सरळ साधा सोपा अर्थ नाही आम्हाला समजला. आमच्या आर्य सनातन वैदिक हिंदू धर्मावर आम्ही प्रेम करावं, संतांच्या वाङ्मयावर आम्ही प्रेम करावं, भगवंताच्या नामावर आम्ही प्रेम करावं. श्रोते हो, कशाला प्रेमासाठी दुसरीकडे जावं? देवर्षींनी या प्रेमाचं वर्णन, या प्रेमाचं स्वरूप सांगितलंय. गुणरहितम, गुणरहितम कामनारहितम. प्रेम कसं आहे हो? गुणदोषांच्या पलीकडचं आहे. कुठल्याही प्रकारची इच्छा प्रेम करत नाही. भगवंताकडून काहीही नको. कसं प्रेम आहे भगवंतावर? प्रतिक्षण वर्धमानम. प्रत्येक क्षणाला वाढणार आहे.
अनुभव रूपम सूक्ष्मतरम अविच्छिन्नम. देवर्षी नारद या भक्तीचं स्वरूप सांगतात. कधीही न संपणारं, सतत वर्धमान, वाढतं राहणारं आणि ते अनुभव घेण्यासारखं असं प्रेम. तदर्पिता खिलाचारता तद्विस्मरणे परम व्याकुलता इति. देवर्षी म्हणतात की जरा जरी विस्मरण झालं ना भगवंतांचं तरी असा जीव व्याकुळ कासावीस झाला पाहिजे, अशी भक्ताची अवस्था असते बरं. आणि म्हणून भक्तीचे प्रकार आपल्याला भागवतामध्ये सुद्धा भक्त प्रल्हादांनी सांगितले, ते प्रसिद्ध आहेत. श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम पादसेवनम, आपल्याला हे प्रकार माहिती आहेत. या पुढे जाऊन देवर्षी नारदांनी भक्ती सूत्रामध्ये भक्तीचे 11 प्रकार सांगितले. त्याच्यामध्ये प्रल्हादाचे 9 प्रकार समाविष्ट आहेत. गुणमहात्म्यासक्ती, रूपासक्ती, कांतासक्ती, वात्सल्यासक्ती, दास्यासक्ती, विरहासक्ती, 11 प्रकार देवर्षी सांगतात. यापुढे जाऊन मधुराद्वैत संप्रदायाचे अध्वर्यू गुलाबराव महाराज 16 प्रकार भक्तीचे सांगतात. आणि या सर्व प्रकारांमध्ये भगवंतांच्या गुणांची आसक्ती, रूपाची आसक्ती व्हावी, प्रेमयुक्त अंतःकरणाने ती भक्ती केली जावी. काय असते हो ही आसक्ती, काय असतं हे प्रेम? म्हणून यथाव्रज गोपिका नाम देवर्षींना का लिहावंसं वाटलं, का सूत्र सांगावंसं वाटलं? कारण इतकं प्रेम की ज्यांच्यासाठी भगवंत रडत होता. एवढंच नाही, तुका म्हणे त्याचा देव सर्व भार चालवी कामार होऊन या. भगवंत प्रसंगी अशा भक्तांचा दास होतो. कामार म्हणजे सेवक, सेवक होतो, गडी होतो. वाटेल ती कामं अशा भक्तांच्या घरी भगवंतांनी केलेली आहेत. श्रोते हो, आपल्याला उदाहरण माहिती आहेत. गोकुळामध्ये ज्यावेळी भगवान गोपाल कृष्णांचा जन्म झाला, भगवंतांची रूपासक्ती काय आहे बघा. जन्म झाला आणि यशोदा माता म्हणाली उत्सव म्हणा उत्सव, गोकुळामध्ये भगवंत आलाय गोपाळ कृष्ण, आणि त्याला बघण्याकरता सगळ्या गोकुळवासियांनी गर्दी करावी. ही गर्दी सगळ्या गवळणी अक्षरशः त्या नंदांच्या वाड्यासमोर मोठीच्या मोठी रांग लागावी. सगळ्या गोपी अगदी नटून थटून साज शृंगार करून कुठे आल्यात? कृष्णाला बघायला, भगवंतांना बघायला. नंदाचा नंदन देखिला, नंदाचा नंदन संत म्हणतात तेने वेधियले मन. असा राजस सुकुमार मदनाचा पुतळा, त्याच्या रूपाचं वर्णन करायला संतांना शब्द कमी पडावे इतकं वर्णन त्याचं केलंय. मग त्या रूपाला पाहण्याकरता सगळ्या गोपी आलेल्या आहेत. आणि त्या सगळ्या गोपींच्या मध्ये अगदी 90-95 वर्षाची गवळण होती बरं का. एक गोपिका होती. ऐकलेला दृष्टांत आहे पण खूप गोड आहे, आवरत नाही मोह म्हणून सांगून पुढे जाणार आहे की अगदी 90-95 वर्षाची ती गवळण कृष्णाला बघायला आलीये. घाई गडबडीने आलीये की मलाही कृष्णाला बघायचंय. प्रत्येकीच्या हातामध्ये सोन्याच्या मोहरा आहेत, चांदीच्या मोहरा आहेत, काहीतरी धनधान्य आहे, काहीतरी वस्तू घेऊन त्याची दृष्ट काढायला प्रत्येक जण समोर आहे. उतावीळ झाली आहे त्याला बघण्याकरता. आणि ही 90 वर्षाची गवळण अशी रांगेमध्ये येऊन उभी आहे. तिने सगळ्यांकडे एकदा बघितलं, म्हणाली काय सजून धजून सगळ्या आल्यात आणि मी मात्र अशीच आहे, अशीच आली आहे. त्याला काय वाटेल? ज्याला बघण्याकरता मी आली आहे त्याला नाही बरं वाटणार, मला पण छान तयार होऊन गेलं पाहिजे म्हणाल्या. म्हणून ती गवळण थकलेलं वय माघारी गेली घरी आणि आपला शृंगार करायला सुरुवात केली. बरं, शृंगार करायला सुरुवात केली. काय सजली असेल हो, आता ते वर्णन मी अजिबात नाही करणार. पण झालं असं, आपला जुना शालू तिने काढला, वय झालं होतं, शरीराला कंप सुटलेला, थोडंसं उलटा नेसला गेला बरं का. भरजरी किनार उलटी झाली, थोडंसं मेकअप करायला फसलं, जराशी चुकलं आणि झालं असं, होठो पे काजल नयनो में लाली. काय झालं, काय वर्णन आहे? होठो पे काजल नयनो में लाली, गालों पे टिकली लगाते चले, दीवानी बनी दीवानी बनी. आणि अशी तिचं ते प्रेम, तिची ती रूपासक्ती, भगवंताला बघायचंय आणि ज्याच्या समोर जायचंय त्याच्या समोर मी तयार होऊन जाणार, हा भाव अंतरीचा शुद्ध. आणि असा भाव घेऊन ती जेव्हा बाहेर रस्त्याने चालायला लागली ना, तेव्हा तिचे यजमान तिला समोर त्यांनी बघितलं, म्हणाले अरे बापरे ही आमचीच आहे वाटतं. आणि समोर गेले, म्हणाले अगो बाई काय कशी दिसतीयस बघ, तू काय अवतार केलायस तू तुझा. ती म्हणाली काय झालं, अजिबात चांगलं नाही दिसत आहे म्हणाले. कुठं कृष्णाला बघायला निघालीस ना, मग कशी तयारी केली आहे, जरा आरशात बघ स्वतःला. त्या 90 वर्षाच्या गवळणीने जे उत्तर दिलं ना श्रोते हो, ते फक्त हृदयात ठेवूया. ती असं म्हणते
की अहो मला माहितीये माझं सगळं चुकलंय, मला माहितीये माझं काहीतरी गडबड झालीये, पण आता खरं सांगू का, माझ्याकडे वेळ कमी आहे. भगवंतांना बघण्याआधी मी जर हे पुन्हा दुरुस्त करायला माघारी गेले आणि त्याच्यातच माझा प्राण गेला, त्याच्यातच मी संपले, तर त्याला बघायचं राहून जाईल. इतका सुंदर भाव या भक्तांकडे होता. म्हणून या गोपिकांसाठी भगवंत रडत होता द्वारकेमध्ये. श्रोते हो, या गोपिकांच्या पायाची धूळ अंगाला लागावी म्हणून भगवंत व्याकुळ होत होते, कासावीस होत होते. आणि भक्तीचा अलंकारच हा आहे. मला सांगा, भक्त नाही तर भगवंत नाही. भक्ताशिवाय भगवंताला काय, कुठे जागा आहे राहायला? कुठे राहणार भगवंत भक्ताच्या अंतःकरणाशिवाय? त्यामुळे अशी भावयुक्त अंतःकरणाची भक्ती ज्ञानोबांना अपेक्षित आहे तुमच्या माझ्याकडून. पण आम्ही सकाम भक्ती करतो आणि आम्ही सगळे लवाड भक्त आहे. मला असं वाटतं भक्तीमध्ये नाही, सकामता नाही, निष्काम भक्ती संतांनी आमच्याकडून अपेक्षित केली. म्हणून ज्ञानराज म्हणतात, भावे विण भक्ती, भक्ती विण मुक्ती. आणि भक्तीचा भावानी भक्ती फलद्रूप होणार आहे. आणि जर ती भक्ती फळली, रुजली, फुलली तर ती मुक्त अवस्थेला प्राप्त होणार आहे. तर आम्हाला मुक्त अवस्था प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही असं माऊली म्हणतात. हा भाव श्रोते हो जर आम्हाला जमला ना, तर पुढे जाऊन माऊली असंही आम्हाला सांगतायत, सायास करीसी प्रपंच दिननिशी हरिसी न भजसी कवण्या गुणे. जो प्रपंच सुख मिळवून देईल असं आम्ही वाटून घेतो आणि त्याच प्रपंचामध्ये गुरफटून राहतो. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम, या चक्रामध्ये अडकतो. हे म्हणजे असं झालं, पाण्यामध्ये होडी सोडतो ना आम्ही कागदाची, त्या होडीचा तसा काहीच उपयोग नाही, ती तात्पुरतीच असते ना. त्या होडीमध्ये बसून आम्हाला प्रवास करता येतो ना, ती होडी आम्हाला कुठल्या किनाऱ्यापर्यंत घेऊन जाते. म्हणून माऊली सुद्धा ज्ञानेश्वरीच्या अगदी पहिल्याच अध्यायात म्हणतात, पै भक्ती एकी पै भक्ती मी जाणे, तेथे सान थोर न म्हणे, आम्ही भावाचे पाहुणे भलते या. येर पत्र पुष्प फळ हे भजावया मिस केवळ, या वाचोनी लाग निष्फळ भक्ती तत्व माऊली म्हणते. आणि अशा भक्तीला प्रेमाची जोड द्यावी. काय होता हो भाव, अनेक भक्तांच्या अंतःकरणातला भाव. ज्यांच्या घरी भगवंत राबले असे आमचे संत श्रेष्ठ एकनाथ महाराज. गिरिजाबाई पत्नीचं नाव. मला कधी कधी असं प्रश्न पडतो, कधी असा विचार मनात येतो की काय असेल गिरिजामाईंचा आणि एकनाथ महाराजांचा प्रपंच. श्रोते हो, ज्यांना शांती ब्रह्म असा दर्जा समाजाने दिला, समाजाने म्हटलं शांती ब्रह्म एकनाथ महाराज, ज्यांनी भागवत धर्म संप्रदायाची परंपरा खऱ्या अर्थी सनाथ केली असे संत श्रेष्ठ एकनाथ महाराज आहेत. गिरिजामाई त्यांच्या पत्नी. गावामध्ये अनेक प्रकारचे लोक होते, त्यापैकी असेही काही लोक होते की महाराजांना नाथांना छळणारे, नाथांची परीक्षा घेणारे. एकाला आपल्या मुलाची मुंज करायची होती, पैशांची गरज होती म्हणून गावातल्या लोकांकडे त्यांनी पैसे मागितले. गावातली मंडळी म्हणाली, तुला आम्ही पैसे देतो पण आमचं एक काम कर. काम काय? नाथांकडे जा आणि शांतीब्रह्म म्हणून घेतात ना स्वतःला, जग त्यांना शांतीब्रह्म म्हणतं ना, तर आता नाथांना राग आला पाहिजे असं काहीतरी कर, नाथांना राग येऊन दाखव. तो म्हणाला चालेल. गेला नाथांच्या वाड्यामध्ये, झाप 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 पावलं टाकत नाथ आपल्या देवघरात आहेत आणि देवघरामध्ये भगवंतांच्या समोर बसून यस्य स्मरण मात्रेण जन्म संसार बंधनात विमुच्यते नमस्तस्मै विष्णवे प्रभ विष्णवे. विष्णू सहस्रनामाचं स्तोत्र पठण सुरू आहे आणि तो गृहस्थ चपला घालून आतमध्ये गेलाय. बरं, चपला घालून आतमध्ये गेला. नाथांना राग येईल असं त्याचं वर्तन होतं, मुद्दाम हे करत होता. आणि नाथांनी स्तोत्र पूर्ण केलं आणि अगदी प्रेमाळू नजरेने त्याच्याकडे बघावं. म्हणाले, अहो काय हे तुमची अगतिकता बुवा, काय तुमची अगतिकता की देवघरामध्ये येण्याआधी चप्पल काढायचं सुद्धा तुम्हाला भान राहिलं नाही. काय प्रेम तुमच्या हृदयामध्ये, काय प्रेम मला भेटण्याचं. लोकांनी याला सांगितलं होतं, एक गृहस्थ नाथांच्यावर 108 वेळा थुंकला, त्यालाही नमस्कार केला नाथांनी, तरी राग आला नाही नाथांना. आता राग येऊन दाखव. याही परिस्थितीत नाथांचं शांती ब्रह्म हे नामाभिधान किंवा ही पदवी लोकांनी नाथांना दिलेली आहे, ती सार्थ झाली. पाहिलं, म्हणाला आता नाही, आता राग येईल असंच काहीतरी करेन. नाथांच्या घरी पंक्ती उठायच्या, जेवणाची पंगत बसलीये आणि स्वतः गिरिजामाई जेवण वाढतायत वाकून सर्वांना.
पूर्वीचा काळ होता हो. आता आम्ही सुधारित झालो, सोफिस्टिकेटेड झालो, प्रचंड सुशिक्षित झालो. मला असं कधी कधी वाटतं नक्की उलटा प्रवास सुरू आहे की नक्की पुढे प्रवास सुरू आहे. कारण पूर्वीचा काळ बसणारा माणूस बसताना बसून जेवायचं, वाढणारा माणूस वाकून वाढायचं. आता उलटं झालंय. आता वाढणारा माणूस एका जागी उभा आहे, जेवणारा माणूस सगळीकडे फिरत 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 जेवतंय. बुफे. गिरिजामाईंनी आग्रह करून करून प्रत्येकाला वाढावं, पंगत बसली आहे जेवणाची. आणि हा जो गृहस्थ होता की नाही, नाथांना त्रास द्यायला आलेला, तो आला धावत आणि गिरिजामाईंच्या पाठीवर असा चढायचा प्रयत्न करू लागला. श्रोते हो, नाथ महाराज बघतायत आपल्या गिरिजामाई पत्नीकडे आणि गिरिजा आई सांगतायत की अहो काळजी करू नका, हरीला लहानपणापासून असंच पाठीवर घेऊन वाढायची मला सवय आहे, लेकराला पडू नाही देणार, काळजी करू नका. काय शुद्ध भाव, किती शुद्ध प्रेम असावं. आणि म्हणून माऊली म्हणतात की हा भाव जर तुमच्या माझ्या अंतःकरणात असेल ना, तर या भावायुक्त अंतःकरणाने, आता हरी या शब्दाचं उच्चारण तितकं महत्वाचं नाही, पण तो उच्चारणारा जो आत्मा आहे किंवा त्याचं उच्चारण करणारा जो भक्त आहे ना, त्याची भावदशा माऊलींनी महत्वाची मानली आहे. म्हणून भावे विण भक्ती, भक्ती विण मुक्ती, माऊलींनी हा क्रम सांगितला. जो प्रपंच तुला लाभच देत नाही तो प्रपंच आम्ही करतो, सगळी तळमळ सुखासाठी करतो. संत म्हणतात सुखा लागी करीसी तळमळ, सुखा लागी करीसी तळमळ, हो सुखा लागी करीसी तळमळ, सुखा लागी करीसी तळमळ, परी तू पंढरीशी जाय एक वेळ, परी तू पंढरीशी जाय एक वेळ, मग तू अवघाची सुख रूप होशी, मग तू अवघाची सुख रूप होशी, जन्मोजन्मीचे दुःख विसरशी, जन्मोजन्मीचे दुःख विसरशी, मग तू अवघाची सुख रूप होशी, मग तू अवघाची सुख रूप होशी, मग तू अवघाची सुख रूप होशी. जन्मोजन्मीचे दुःख विसरशी, मग तू अवघाची सुख रूप होशी. सद्गुरु मामासाहेब दांडेकर असं म्हणायचे की प्रपंचामध्ये सुख शोधणं म्हणजे मिरच्यांच्या बाजारात जाऊन खव्याचे पेढे मागण्यासारखं आहे. मिरच्यांच्या बाजारात गेल्यानंतर तिथे ठसकाच लागणार, डोळ्यात पाणीच येणार, हे गृहीतच धरावं ना. तिथे खव्याचे पेढे कसे मिळतील? तसा हा प्रपंच डोळ्यात अश्रूच आणणारा आहे. तो दुःख मूळच आहे. संसार दुःख मूळ, चहूकडे इंगळ, विश्रांती नाही कोठे रात्रंदिन तळमळ. माऊली म्हणते ज्या प्रपंचासाठी सगळे सायास करतोस ना, तो प्रपंच बाजूला ठेवूया. पण आम्ही काय करतो? भगवंतांचं साधन बनवतो, भगवंताला साधन बनवतो आणि प्रपंचाचीच माळ ओढत बसतो. खरं तर खरा भक्त प्रपंचाला साधन बनवतो आणि भगवत स्मरण सतत करत राहतो. आणि म्हणून असं नाम, असा भाव, अशी भक्ती तुमच्या माझ्या अंतःकरणाला कळावी, जी प्रभू रामचंद्रांचे बंधू भरत त्यांना कळाली. शत्रुघ्न म्हणजे सावत्र, त्या भावांचा भाव काय होता आम्हाला बघावं लागेल. अंतःकरणातला असा भाव होता की ज्यावेळी प्रभूंना वनवास पत्करावा लागला, भरत आपल्या आईशी भांडले होते. या प्रसंगामध्ये मारावे तुझं वाटे म्हणून धावत गेले होते आईवरती हात उगारून. तेव्हा रामराय म्हणाले माझ्या आईला काही बोलू नकोस भरता. इतकी व्याकुळता हृदयामध्ये निर्माण झाली होती भगवंताला भेटण्याकरता. आणि म्हणून भगवंतांना भरत सांगतात माय गेले तात गेले भरत आता पोर का, मागणे हे एक रामा आपुल्या द्या पादुका. अशा भगवत भेटीची प्रचंड आतुरता भक्तांच्या अंतःकरणामध्ये होती. एक पद म्हणून मग आपण पूर्वरंग संपूया. ज्यावेळी प्रभू निघाले ना वनवासाला, भरत मागे 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 जात होता. भरद्वाज ऋषींच्या आश्रमामध्ये भगवंत थांबले होते, कळालं, धावत मागे गेले आणि ज्या ठिकाणी भगवंत बसले होते त्या जागेवर असा हात फिरवत होते. रामा, काय भक्ताचं लक्षण असावं.
भागवतामध्ये नवयोगेश्वरांनी जनकाला भक्त लक्षण सांगितलंय. त्रिभुवन विभव हे तवेप्य कुंठ स्मृती रजितात्म सुरादिभिर्विमृग्यात न चलती भगवत पदारविंदा लव निमिषार्धमपी यस्स वैष्णवाग्रहा. वैष्णवाची व्याख्या, भक्ताची व्याख्या सांगितली आहे. आणि असाच भक्त हात फिरवतायत आणि रामाला सांगतायत, कधी भेटे वनवासी वियोगी रामचंद्राला. कधी भेटे वनवासी वियोगी रामचंद्राला. मला ते पाय अंतरले कुळाला काळी माला. कधी भेटेन वनवासी वियोगी रामचंद्राला. तुझे सौभाग्य सौमित्रा वनी तू राघवा संगे. अभागी मी असा कैसा जाऊनी सांग रामाला. कधी भेटेन वनवासी वियोगी रामचंद्राला. वियोगी रामचंद्राला. वियोगी रामचंद्राला. ही तळमळ तुमच्या माझ्या हृदयामध्ये निर्माण व्हावी, आम्ही मुक्तावस्थेला प्राप्त होऊ, त्यासाठी माऊलींनी सांगितलेलं भावाचं महात्म्य लक्षात घ्यावं लागेल. पूर्वरंगात थांबते. उत्तर भागाला सुरुवात करण्याआधी एकदा अभंगाचा आठव करूया. भावे विना भक्ती, भक्ती विना मुक्ती, भक्ती विना मुक्ती. भावे विना भक्ती, भक्ती विना मुक्ती. बळे विना शक्ती बोलू नये, बळे विना शक्ती बोलू नये. कैसेनी दैवते प्रसन्न त्वरित. कैसेनी दैवते प्रसन्न त्वरित. उगारा हे निवांत क्षीण शिवाया, उगारा हे निवांत क्षीण शिवाया. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. पुण्याची गणना कोण करी, सायास करिसी प्रपंच दिननिशी. हरिसिन भजसी कवण्या गुणे. ज्ञानदेव म्हणे हरि जप करणे, ज्ञानदेवा म्हणे हरि जप करणे. तुटेल धरणे प्रपंचाचे, धरणे प्रपंचाचे. भावे विना भक्ती, भक्ती विना मुक्ती. बळे विना शक्ती बोलू नये, बळे विना शक्ती बोलू नये, बळे विना शक्ती बोलू नये. पंढरीनाथ भगवान. हरिकथेच्या नियमानुसार थोडा वेळ हरिनामाचा गजर करूया. सर्वांनी मस्त भजन करा, हातानी टाळी, मुखानी गोड आवाजामध्ये नाम. संजीवन समाधी सोहळ्याचा हा पवित्र पावन असा पर्व काळ आहे. श्रोते हो, 21व्या शतकामध्ये संजीवन हा शब्द आम्हाला खूप अवघड वाटतो. काही लोकांनी या शब्दाची चिकित्सा केली, काहींनी खरंच माऊली आहेत का याचाही आपल्याला इतिहास माहिती आहे, शोध घेतला. पण खरं सांगू का, परवा एकाने मला विचारलं, खरंच माऊली आहेत? आज 750 वर्ष व्हायला आली तरी माऊली आहेत? म्हटलं ते एकटेच आहेत, आपण सगळे मेलेलो आहोत. संजीवन समाधीच्या रूपाने आज माऊली तुमच्या माझ्यामध्ये आहेत. आणि म्हणून अनुभव घेऊया नामानी त्यांच्या असण्याचा. मस्त भजन करूया, गोड आवाजात नाम घ्या. विठोबा रखुमाई, बोला बोला, विठोबा रखुमाई. पंढरीनाथ भगवान की, माऊली ज्ञानेश्वर महाराज की, जगद्गुरु तुकाराम
उजेडी राहिले उजेड होऊन, उजेडी राहिले उजेड होऊन, निवृत्ती सोपान, निवृत्ती सोपान, मुक्ताबाई, मुक्ताबाई इंद्रायणी काठी, देवाचे आळंगे लागली समाधी, ज्ञानेशाचे, ज्ञानेशाचे. सकाळची वेळ आणि अचानक झोपडीतनं आवाज बाहेर आला, दादा, दादा, अरे दादा, दादा, आई कुठे आहे रे? झोपेतनं उठलीये, डोळे चोळत चोळत शेजारी चाचपून बघितलं, आई दिसेना, बाबा दिसेना. दादा, दादा, आईला पाहिलंस का रे? म्हणून भुरभुर त्या केसांची आमची 4 वर्षाची मुक्ताई झोपडीतनं बाहेर आलीये आणि समोर असलेल्या निवृत्तीनाथांना, निवृत्ती दादाला, सोपान दादाला विचारते, दादा, आईला बघितलंस का रे? आई कुठे दिसत नाहीये. बाबांना बघितलंस का? निवृत्तीनाथांनी मुक्ताईला जवळ घ्यावं आणि सांगावं, मुक्ते, अगं आई देवाघरी गेलीये, आई देवाघरी गेली. मुक्ते, रोजच तर जाते, रोजच जाते ना देवाला, आत्ता येईल दादा, एवढ्यात रडतोस काय? नाही मुक्ते, आज आई बाबा निघून गेलेत ना, ते कधीच न येण्याकरता. आई बाबा येणार नाहीत आता परत. काय म्हणालास दादा? निवृत्तीनाथांच्या जवळ गेली मुक्ताबाई आणि निवृत्तीनाथांना हळूच म्हणते, दादा, आई कधीच येणार नाही. नाही मुक्ते. मग दादा, तुला आई कुठली रे? 4 वर्षाचं वय आहे श्रोते. दादा, तुला आई कुठली? निवृत्तीनाथांना हुंदका अनावर झाला, मुक्ताईला जवळ कवटाळलं, डोक्यावरनं हात फिरवला आणि म्हणाले, मुक्ते, आजपासून तू माझी आई, तू माझी आई. म्हणून मुक्ता नाही, मुक्ताबाई नाही, मुक्ताई, तू माझी मुक्ताई. मुक्तपणे मुक्त, श्रेष्ठपणे श्रेष्ठ, सर्वत्र वरिष्ठ आदिशक्ती, सर्वत्र वरिष्ठ आदिशक्ती. मुक्तपणे मुक्त, श्रेष्ठपणे श्रेष्ठ, मुक्तपणे मुक्त, श्रेष्ठपणे श्रेष्ठ, सर्वत्र वरिष्ठ आदिशक्ती. हो, सर्वत्र सर्वत्र वरिष्ठ आदिशक्ती. आई येणार नाही, बराच वेळ वाट बघितली असं कळालं. मात्र श्रोते हो, आपण पूर्वपीठिका 2 दिवसापूर्वीपासून ऐकतोय, ऐकलेली आहे यापूर्वी. विठ्ठलपंत म्हणजे साक्षात मूर्तिमंत वैराग्य आणि आई रुक्मिणी माता म्हणजे साक्षात भक्ती होती. दोघांच्या अतिपवित्र आणि अतिशुद्ध कुसव्यांनी या 4 भावंडांना जन्म दिला होता. निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान आणि मुक्ताबाई. या 4 भावंडांची नावच जणू अशी होती की ज्या भक्तीच्या पायऱ्या ठराव्यात आपल्याला माहितीये. प्रवृत्ती दूर केल्याशिवाय निवृत्ती नाही, त्याशिवाय ज्ञानप्राप्ती नाही आणि ज्ञानप्राप्तीशिवाय मुक्तीच्या गर्भागारात प्रवेश करण्याचा सोपान प्राप्त होत नाही. म्हणून परमार्थ तितकाही सोपान न, हेच जणू काही या दोघांना सांगायचं होतं की काय. गुरु आज्ञेनुसार धारण केलेला संन्यास दूर केला आणि गृहस्थाश्रम स्वीकारला. त्यानंतर भगवंतांच्या इच्छेनुसार 4 मुलं जन्माला आली, निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान आणि मुक्ताबाई. पण संन्याशाने प्रपंच करणं म्हणजे महत्पाप. समाजाने इतका त्रास दिला आणि आपल्या मुलांना आपल्या पश्चात उत्तम जीवन जगता यावं याकरता देहांत प्रायश्चित्त पत्करलं. रात्रीची वेळ, निबिड अंधकार, इंद्रायणी निस्तब्ध भातीये आणि अशा परिस्थितीमध्ये
रुक्मिणी आईनी आपल्या चारही भावंडांच्या केसावरून डोक्यावरून हात फिरवला, मुक्ताईच्या गालावरून हात फिरवला, डोळ्यातला अश्रू घळकन मुक्ताईच्या गालावर ओघळला. मुक्ताईनं झोपेतच तो अश्रू पुसून टाकला. श्रोते हो, वात्सल्य पुसलं गेलं आणि पती बरोबर जावं लागलं. निवृत्तीनाथांना जाताना सांगून दिलं, निवृत्ती सगळ्यांना सांभाळ बरं, माझ्या मुक्तीला सांभाळ. कणखर आहे पण तिच्या ममताळूपणाचा अंत नाहीये. सत्पदते ब्रह्म चित्पदते माया आनंद पद जया म्हणती हरी. मुक्ताचं मुक्त असलेलं जीवन म्हणजे मुक्ताबाईंचं जीवन आहे. श्रोते हो, निळोबारायांनी त्यांचं वर्णन केलंय. नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा. हे एक चरण निळोबारायांसाठी, निळोबारायांनी सर्व भावंडांसाठी वापरलंय. आणि दुसरं चरण नमो मुक्ताबाई त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवांचीही. एका चरणात सबंध मुक्ताबाईचं वर्णन केलंय. तीनही देवांची आद्यत्रय जननी अशी ब्रह्मा विष्णू महेश यांचीही ती जननी योग शक्ती आदिमाया मूळ माया आदिशक्ती ब्रह्म चित्कला चैतन्याची कला असलेली मुक्ताबाई महाराज. तीन देवांची तर जननी होतीच, पण ब्रह्मा विष्णू महेश हे आहेतच, पण तीन देव तिने खऱ्या अर्थी कशा पद्धतीने घडवले बघा. नामदेव, ज्ञानदेव आणि चांगदेव. एक कच्चा होता त्याला पक्क होण्याचा मार्ग शिकवला, एक कोरा होता त्याला परिपूर्ण केलं, भरून काढलं, आणि एक तापलेला होता त्याला शांत केलं. ज्ञानदेव, नामदेव आणि चांगदेव. आई येणार नाही म्हटल्यानंतर रात्री इंद्रायणी निस्तब्ध झाली. निबिड अंधकार. रात्र संपली, दिवस उजाडला आणि मुक्ताबाई वाट पाहून थकली आणि आई येणार नाही याची खात्री पटली. त्यावेळी या रखुमाईच्या लेकीनं टाहो फोडला. श्रोते हो, असं म्हणता मध्ये तो टाहो. आर्त करुणा भाकली भगवंतांची आई आई म्हणून टाहो फोडला. सोपान काका रडतायत, ज्ञानदादा रडतायत. निवृत्तीनाथांनी सगळ्यांना जवळ घ्यावं. मुक्ते, ए ज्ञाना, ए सोपाना, आता रडायचं नाही बरं, आता रडायचं नाही. अरे वेड्यांनो, रडता कशाला? बघा बरं, समोरच्या पारावर ते चिमणीचं घरटं आहे की नाही? अरे काय झालं माहितीये, त्या घरट्यामध्ये त्या चिमणीची पिलं होती की नाही 4. काल रात्री एक मोठी घार आली आणि त्या पिलांना घेऊन निघून गेली. बरं, त्या आई वडिलांना घेऊन निघून गेली, पण तरी सुद्धा सांग मुक्ते, ती पिलं कशी दाणा टिपतायत. ती थांबली का? ती दाणा टिपतायत की नाही? मुक्ता, ज्ञाना, आपल्याला थांबून नाही चालणार. निवृत्ती दादा सगळ्यांना समजावतायत, मुक्ताईला समजावतायत. आणि मुक्ताईने एवढं ऐकलं. मात्र 4 वर्षाची परकरी पोर मुक्ताबाई आमच्या महाराज पटकन परकराचा ओचा खोवला, पाण्यात शेण कालवून आणि सडा टाकायला सुरुवात. ज्ञानदादा बघतो काय, अरे जा भिक्षा मागायला. निवृत्तीनाथ, ज्ञानदेव भिक्षे करता बाहेर पडले आणि सडा टाकणाऱ्या मुक्ताईकडे बघितलं. शेजारच्या कुंभारवाड्यातली लक्ष्मी आत्या धावत आली आणि पदराचा बोळा तोंडात कोंबूनच मुक्ताईला अक्षरशः हंबरडा फोडला. मुक्ते, काय झालं ग? आता सांत्वन कुणी कुणाचं करायचं? पण ही 4 वर्षाची आदिमाया ब्रह्मचित्कला काय म्हणते माहितीये? लक्ष्मी आत्या, रडू नकोस ग. माझी आई म्हणायची, भरल्या घरात रडू नये, रडू नकोस ग. लक्ष्मी आत्या म्हणतीये, कुंभारीण होती शेजारची, त्यांनी सांगावं, लय सोसलं ग दोघांनी मुक्ते. आणि एवढ्यात ज्ञानदादा यावेत. ज्ञानदादांनी सांगावं, आत्या तू कुंभारीण ना ग, मडकी बनवतेस, घट बनवतेस. मला सांग, एका घटामध्ये गाईचं शुद्ध लोणी असतं, दही असतं, आणि एका घटामध्ये संस्कारासाठी वापरलेला जाणारा अग्नी असतो ग. घटा घटांचे रूप आगळे, प्रत्येकाचे दैव वेगळे. तुझ्या विना ते कोणा न कळे, तुझ्या विना ते कोणा न कळे. मुखी कुणाच्या, गदिमांचे शब्द आहेत बरं. मुखी कुणाच्या पडते लोणी, कुणामुखे अंगा तू वेडा कुंभार. विठ्ठला तू वेडा कुंभार, विठ्ठला
त्याचा कावरती देशी माती राखा. भगवंता काय तुझी लीला, दिवसामागून दिवस जात आहेत. ज्ञानादादा चौपदरी खांद्याला अडकून भिक्षेसाठी बाहेर पडायचे आणि गावामध्ये भिक्षा मागत 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 एकदा महादेव भटांच्या वाड्यासमोर येऊन उभे राहिले. बरं, महादेव भट स्नानासाठी नदीवर गेलेत. ज्ञानादादा ओम भवती भिक्षां देहि असा आवाज दिला. आतून यमुना त्यांची पत्नी धावत बाहेर आल्या. म्हणाल्या, बाळा टेक हा जरासा, उन्हानं कोमजलेलं ते पोर पाहिलं, जरासा टेक, मी गुळ पाणी घेऊन येते म्हणून झपकन मागे वळल्या. ज्ञानदादा सांगतात, आई माते गुळ नको, नुसतं पाणी आणा, गोडाधोडाची सवय नाही राहिली आता, फक्त पाणी घेऊन या. आणि त्या मागे वळणार म्हणाल्या, हो ज्ञानदादा, अरे पाणीच काय, मी तर म्हणते आता 2-4 घास खाऊनच जा, इथून जेवूनच जायचं, मी आत्ता पान घेऊन येते. असं म्हणून त्या मागे निघाल्या. तेवढ्यात महादेव भटांची स्वारी, रागानं लालबुंद झालेला चेहरा, नदीवरून स्नान करून आलेले, आगीत आग पडली, आगडोंब उसळला आणि म्हणाले, अरे संन्याशाच्या कार्ट्या, तुम्हाला कशाला रे गोडाधोडाची सवय पाहिजे, कशाला रे जेवण हवंय, उठ चाल, चालता हो इथून. शिवहरे शिवहरे शिवहरे, स्नान करून आत्ता आलो आणि अभद्र पोराची अभद्र सावली माझ्यावर पडली, विटाळ झाला सगळा, चल चालता हो इथून, नको नको त्या बलगना. अरे संन्याशाच्या पोरांनी एकतर जन्माला येऊ नये आणि आलंच तर जगू नये, एवढं ऐकलं मात्र ज्ञानदेवांच्या कानामध्ये हे शब्द घुमले. डोळ्यातला तप्त अश्रू अंगणातल्या तप्त भूमीवर पडला आणि तिथूनच झपकन ज्ञानदादा मागे वळले. झाप 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 पावलं टाकत अश्वत्थ वृक्षाच्या दिशेने, इंद्रायणीच्या दिशेने चालायला लागले. अश्वत्थ वृक्ष, इंद्रायणी, सिद्धेश्वर सगळ्यांनीच मुसमुसणाऱ्या ज्ञानदादाला पाहिलं आणि येता येता झोपडीमध्ये आले. झोपडीचं दार घट्ट लावून घेतलं आणि आतमध्ये योगासनामध्ये, पद्मासनामध्ये बसले, ध्यानावस्थेमध्ये बसलेत. सगळ्यांनी झोपडीचा दार उघडण्याची विनंती केली आहे. दादा दादा दार उघडा, काहीच उपयोग होईना. निवृत्तीनाथ सांगतायत, ज्ञाना अरे असं कसं चालेल रागावून, दार उघड ज्ञाना. नाही. सोपान काका सांगतायत, दादा दार उघड, अरे नाही. मुक्ताबाई समोर आल्या आणि मुक्ताबाई महाराज सांगतात, दादा ए दादा, अरे असं रागवून कसं चालेल. आईच्या मायेनी सांगितलं. बरं, खरं तर या तिघांची बहीण होती पण माता झाली आणि या सगळ्यात असून सुद्धा ती कायम मुक्त राहिली. बरं, मुक्ताचं मुक्त असलेलं जीवन मुक्ताईचं जीवन आहे. श्रोते हो, दादा अरे असं कसं चालेल, जग रागावलं म्हणून आपण राग धरायचा का. सगळीकडे भगवंत आहे असा तूच म्हणतोस ना. ईश्वर सर्वभूतानां हृद्देशेर्जुन तिष्ठति भ्रामयन् सर्वभूतानि यंत्रारूढानि मायया. तू म्हणतो ना वासुदेवम सर्वमिती, भगवंत सगळीकडे असं तू म्हणतोस ना. मग या जगावरती तू रागावलास तर कसं होईल. अरे आई म्हणायची, ज्ञाना या सगळ्यांना सांभाळ. दादा तूच जर असा रागवून गेलास तर महाराष्ट्राला ज्ञानेश्वरी कोण देईल मला सांग. मुक्ताबाई कान उघडणी करते आपल्या दादाची. सांग महाराष्ट्राला ज्ञानेश्वरी कोण देईल, आमच्या सगळ्यांचा कैवार कोण घेईल त्यांना. दादा दार उघड, दार उघडा दादा. आपण नाथ सांप्रदायिक आहोत, आपण योगी आहोत. आणि योगी कुणाला म्हणायचं हो, कुणाला म्हणायचं योगी. दादा अरे आपणा लागला हात न करो नये खेद, जीभ दातांनी चाविली कोणे बत्तीशी पाडली. मुक्ताबाईंचे अभंग आहेत. वाणीचा ओघ कल्लोळू लागला, शब्दांनी अभंग रूप घेतलं आणि मुक्ताबाई ज्ञानादादाला सांगतेय, दादा अरे चणे खावे लोखंडाचे मग ब्रह्मपदी नाचे. आता तुला कशाला रे दादा मी हे सगळं सांगू, हे तूच आम्हाला शिकवलेस, तूच नाही का शिकवलं. सांग काय रे उपयोग, मनभर राग आणि वरवर त्याग, काय उपयोग तुझ्या या असल्या रागाचा. दादा दार उघडा. कुणाला म्हणायचं योगी. योगी पावन मनाचा, योगी पावन मनाचा, योगी
प्रसंगामध्ये तिच्या मुखातून जे शब्द आलेत ना श्रोते हो, ते ताटीचे अभंग म्हणून प्रसिद्ध आहेत. एका पाठोपाठ एक 11 अभंग मुक्ताई सांगतात. चरित्रामध्ये वर्णन आहे, माझ्या पदरचं काहीच नाही. ज्ञानदेवांनी ध्यानावस्थेमध्ये योगिक क्रिया केली आणि प्राणांचं उत्क्रमण करायला घेतलं होतं. म्हणजे प्राण आता आकाशात भिरकावून देणार होते. पण आदिशक्ती असलेल्या ब्रह्मचित्काला मुक्ताईंनी परकाया प्रवेश नावाची सिद्धी केली आणि आपला प्राण ज्ञानदेवांच्या प्राणाला आडवा लावला. आणि सांगतात, यावेळी मुखातून जे शब्द बाहेर पडलेत की नाही, ते शब्द हे कुठेही लिहिलेले नाहीयेत. बोलून किंवा सांगून मुक्ताई इथे शब्दांनी बोलत नाहीयेत बरं का. हे अपौरुषेय आहेत अभंग. वेद जसे अपौरुषेय आहेत ना, तसे ताटीचे अभंग प्रगट झालेत. मुक्ताई म्हणे असा कुठेही उल्लेख नाहीये या अभंगामध्ये. मुक्ताई ज्ञानदादांना सांगतेय, विश्वपट ब्रह्मदोरा ताटी उघडा ज्ञानेश्वरा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा. दादा, आपण तरुणी विश्वतारा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा. मुक्ताबाई लढीवाळ, जीव मुद्दल ठाईचे ठाई. दादा दार उघडाल का, दार उघडाल का. मुक्ताबाईचा आर्त टाहो ज्ञानदेवांच्या हृदयापर्यंत पोहोचला आणि वाऱ्याच्या सुसाट वेगाने ज्ञानदेव उठलेत. झोपडीचा दरवाजा उघडला आणि एखाद्या आईला लेकरू कसं कवटाळतं तसं मुक्ताईला जाऊन बिलगले आणि म्हणाले, मन निवाले निवाले समाधान झाले. मन निवाले निवाले. हा अनुभव कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती ज्ञानदेवांना देणारी मुक्ताई काय अधिकाराची असेल श्रोते हो. दिवाळीचा सण आला. मुक्ते आज दिवाळी, मुक्ते आज दिवाळी, बंधू आम्ही तुझे असे येत. रुचिर करोनी मांडे रुचिर करावे, सेवून राहू आम्ही आनंदात. रामा 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 हरे हरे रामा 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 हरे हरे रामा 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 सीतापते रामा 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 रघोत्तमा रामा 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 हरे हरे रामा रामा. मुक्ता, आज दिवाळी आहे ग. कुणीतरी एखादा भाविक व्यक्तीने शिधामध्ये गुळ, हरभऱ्याची डाळ, तूप, कणिक असं सगळं सामान दिलं होतं. आणि निवृत्तीनाथ मुक्ताईला सांगतात, मुक्ते आज दिवाळीचा सण आहे, मांडे खायची इच्छा झालीये, तुला येतात का ग मांडे. हात तिच्या दादा, एवढंच ना. अरे आईनं शिकवलंय मला. दादा मांडे येतात करता, पण साध्या तव्यावर मांडे होणार नाहीत रे. त्याकरता मडक्याचं मोठ्या गोल आकाराचं एक खापराचं रांधणं लागेल ना. आणि ते रांधणं आणायला धावत मुक्ताबाई कुंभारवाड्यात जाऊन कुंभार काकांना सांगितलं, काका माझ्या दादाला मांडे खायची इच्छा झालीये, देता का हो एक खापर. खापर घेतलं आणि येता येता रस्त्याने आनंदाने चालतीये. विसोबा चाटी नावाचे गृहस्थ आळंदीमधले समोर आले. कार्टे मुक्ते, अगं संन्याशाची पोरं तुम्हाला कशाला गोडधोड खायला पाहिजे. साधू म्हण होता ना स्वतःला, आणि गोडाधोडाची चटक जिभेची कशाला हवी. आणि इकडं ते रांधणं आणि इकडं ते खापर म्हणून ओढून घेतलं हिसकावून
आणि खाली पाडलं, फुटून गेलं. रडत रडत मुक्ताई निघाली. ज्ञानादादा वाटेत भेटले. मुक्ते, काय रडतीस ग? डोळ्यात का पाणी? दादा, अरे रांधण फोडलं रे विसोबांनी. तुला खरं सांगू का, फोडलं त्याचं वाईट नाही वाटत, पण निवृत्ती दादाला आज मांडे खायची इच्छा झाली, कधी नव्हे ते, म्हणून वाईट वाटतंय रे. दादा काय करू रे आता, कसे मांडे खायला घालू दादाला? एवढाच ना मुक्ते, काळजी करू नकोस, चल तू मांड्यांची तयारी कर, आपण भाजूया मांडे. आणि निवृत्त मुक्ताईला घेऊन ज्ञानदादा आले. मग योग धारणा करूने ज्ञानदेवे पेटविला पंचागने. लाल पुंद ज्ञानदेवांची पाठ झालीये. मुखातनं आगीचे लोळ, आगीच्या ज्वाळा दिसतायत, आरक्त नयन दिसतायत माऊलींचे. आणि मुक्ताईनी पटापट मांड्यांची तयारी केली. मांडे थापले आणि श्रोते हो, माऊलींच्या पाठीवर मांडा टाकावा, टमकन फुगून वरती यावं. काय आनंद. इकडे विसोबा विचार करतायत, बघतोच कसे खातायत मांडे म्हणून आले होते. आणि झोपडीच्या त्या झरोक्यातून पाहतायत काय चाललंय आतमध्ये. आतमधला तो चमत्कार पाहिला. सगळे जेवायला बसले श्रोते हो, आणि विसोबा असे त्या झरोक्यातून बघतायत आतमध्ये. मनामध्ये विचार करतायत की हा अमृताचा प्रसाद जर मला मिळाला ना तर सगळी पाप धुवून जातील. पश्चाताप होतोय. आणि मुक्ताबाईंच्या लक्षात आलं, मुक्ताईंनी तिथूनच आवाज दिला, विसोबा असे खेचरासारखे काय उभे आहेत तिथे? खेचर म्हणजे गाढव, त्यांचं नाव होतं चाटी खरं तर, पण आम्ही त्यांना विसोबा खेचर म्हणतो. मुक्ताबाई म्हणतात असे खेचरासारखे काय उभे? आणि अरे गाढवा असं आईच म्हणते की नाही, मुलाला आईच म्हणू शकते, तोच आईचा अधिकार आहे. मुक्ताबाईंनी हा उद्गार काढल्याबरोबर विसोबा अक्षरशः धावत गेले आणि दंडवत लोटांगण प्रणाम घातला सगळ्यांना. आणि आता इथे मुक्ताबाईंनी विसोबांना अनुग्रह केलाय. आणि मग ती शिष्य परंपरा पुढे नामदेवांपर्यंत गेली. मुक्ताई गुरु विसोबांनी नामदेवांना अनुग्रह केलाय पुढच्या काळामध्ये. श्रोते हो, हा मुक्ताईंचा आणि या चारही भावंडांचा चमत्कार पंचक्रोशीमध्ये सगळीकडे पसरतोय. आणि त्याच वेळी आपण ज्यांचं चरित्र पुढच्या काळामध्ये ऐकणार आहोत विस्ताराने, असे 1400 वर्ष जगलेले, योगी असलेले, 14 विद्या 64 कला प्राप्त केलेले चांगदेव. 64 कला होत्या, परंतु 65वी कला उकलुनी दावी आली असं वर्णन केलंय. चांगदेव म्हणे आजीची जन्मलो, गुरुपुत्र झालो मुक्ताईचा. चांगदेव म्हणे आजीची जन्मलो, गुरुपुत्र झालो मुक्ताईचा. या प्रसंगामध्ये निर्गुणाचे डहाळी पाळणा लाविला, तेथे सुत पहुडला मुक्ताईचा. चांगदेव महाराज म्हणतात, चांगदेव म्हणे आजीची जन्मलो, गुरुपुत्र झालो मुक्ताईचा. एकीकडं चांगदेव महाराज, एकीकडं नामदेव महाराज, विसोबा खेचर, आणि मग नामदेव महाराजांची परंपरा. हा सगळे प्रकार इकडे घडतायत, हे सगळे चमत्कार लोकांना कळतायत. आणि त्याच वेळी पंढरपुरामध्ये विठुरायाचा अत्यंत लाडका असलेला प्रेम भंडारी ज्याचं वर्णन आहे असे नामदेव महाराज, त्यांना पांडुरंग परमात्मा स्वतः सांगतायत की जे त्यांच्याबरोबर बोलायचे, खेळायचे, जेवायचे, त्यांनी सांगावं, नामया आळंदीला जा आणि या 4 भावंडांची भेट घे, दर्शन घे. नामदेव महाराज आळंदीला जातात. आळंदीच्या वाळवंटामध्ये नामदेवांचं कीर्तन रंगतं. पंढरीच्या लोकांनाही अभिमान, पाया पडती जन एकमेका. या न्यायाने प्रत्येक जण एकमेकांच्या पदस्पर्श करतोय, एकमेकांना नमस्कार करतोय. पण नामदेव महाराज काही केल्या वाकेनात. मुक्ताबाई चाणाक्ष असं पायाच्या अंगठ्यापासून केसापर्यंत, शेंडीपर्यंत अगदी सगळं अवलोकन केलं. आणि कळवळ्याने आदिशक्ती आईच्या अंतःकरणाने ज्ञानदादाला हळूच म्हणते, दादा अरे अरे अरे, अखंड जयाला देवाचा शेजार, कारे अहंकार गेला नाही. सतत देवाच्या जवळ राहतो हा, आणि याला वाटतं मीच मोठा, अजून अहंकार गेला नाही. निवृत्ती दादा म्हणतात, मुक्ते असं बोलू नको. अगो वेडे, यांनी देवाला वेडं केलंय. देव यांच्याशी बोलतो, देव यांच्या कीर्तनात नाचतो, असं बोलू नकोस मुक्ते. मुक्ताबाई म्हणते, ए दादा, बाबा तुला घालायचा तर तू साष्टांग नमस्कार घाल, मला काही याच्या तोंडाकडे बघायची इच्छा नाही. दादा खरं सांगू का, हा पांडुरंगाचा लाडका भक्त आहे. ते लाडवलेलं लेकरू असतं की नाही आईचं एखादं, तसं यांचं झालंय.
म्हणून देवालाच त्याची दया आली. देवाकडे सारखे हेलपाटे घालतोय ना हा, देवाला त्याची दया आली म्हणून त्यांनी तुमच्याकडे पाठवले. आता तुम्ही तुमचं संतपणाचं ब्रीद राखा दादा, याचा उद्धार करा. आणि मग कल्पना सांगितली. गोरोबा काकांना बोलावलं, थापटणं घेऊन गोरोबा काका आले होते. या प्रसंग आपल्याला माहिती आहे. गोरोबा काकांनी प्रत्येकाच्या डोक्यावर थापटणं आपटून मडकं कच्चं की पक्क हे ठरवायचं होतं. निवृत्तीनाथांच्या डोक्यावर गोरोबा काकांनी थापटणं आपटलं डोक्यावर. निवृत्तीनाथ शांत आहेत. योग्याची काय अवस्था आहे, किती शांत किती शांत. म्हणाले इथं तर कशाचीच कमतरता नाहीये, सगळं पूर्णत्व अनुभवाला येतंय. सोपान काकांच्या डोक्यावर आपटलं. म्हणाले इथे तर कोरेपणाचा अजिबात लवलेश नाहीये. ज्ञानदादांच्या डोक्यावर थापटणं आपटलं. म्हणाले इथं तर परिपूर्णता आहे. मुक्ताईच्या डोक्यावर थापटणं आपटलं. म्हणाले इथं तर अमृताची संजीवनीच होतो चाललीये. आणि असं करता करता नामदेवांच्या डोक्यावर आपटणार एवढ्यात नामदेव ओरडले रागावून. म्हणाले अरे बस करा, असं थापटणं आपटून कळतं का मडक कच्चं की पक्क ते. मला वाटलंच होतं दरिद्र्यांनी परी शोधायला जावा आणि काच हातात यावी, तसं झालंय माझं. मी पांडुरंगाला म्हणत होतो की मला इकडे पाठवू नको म्हणून. शेवटी तावातावानी नामदेव महाराज पंढरपुरात येतात आणि पांडुरंगाला सांगतात, पांडुरंगा मला परत त्या लोकांच्या हाती देऊ नकोस. पांडुरंग परमात्मा सांगतात. यावेळी मुक्ताई म्हणते नाम्या कच्चा रे कच्चा, म्हणून अजूनच त्रास झाला होता नामदेव महाराजांना. धावत पंढरपुरात आले, पांडुरंगाला सांगतात मला परत त्यांच्या हातात द्यायचं नाही पांडुरंगा. भगवंत म्हणतात नाम्या खरं आहे मुक्ताईचं. अरे तिचं तर नावच घेऊ नको म्हणाले. म्हणे ब्रह्मांड कवीत घेईन, सणसणीत सनकांडी आहे नुसती. काय तिच्या किती बोलते, किती बडबड करते. पांडुरंग म्हणतायत नाम्या खरं आहे मुक्ताचं, अजून तू कच्चा आहेस रे. तुला माझं ओतप्रोत ज्ञान झालेलं नाही. सर्वाभूती परमेश्वर आहे हे तू कीर्तनात बोलतोस, पण अनुभवाच्या पातळीवर जाणत नाहीस. आणि म्हणून मग आपल्याला माहितीये पुढे औंढ्या नागनाथला पाठवलं पंढरपूर भगवंतांनी. पत्ता दिला तिथे विसोबा, हेच विसोबा चाटी म्हणजे विसोबा खेचर तिथे भेटले. आणि मग मुक्ताईंची ही शिष्य परंपरा पुन्हा तयार झाली. ज्ञानदेव विसोबांनी नामदेवांना तिथं अनुग्रह केलाय. असा अधिकार सगळीकडे चाललाय. पण बघता बघता काळ जवळ आला माऊलींच्या समाधीचा. श्रोते हो, ज्ञानदेवांनी पांडुरंगाची आज्ञा घेतली, परवानगी घेतली आणि म्हणाले आता देवा थांबवू नका, आता सगळं पूर्ण झालंय, ज्ञानेश्वरीचं लिखाण पूर्ण झालंय, आता मला समाधी घेऊ द्या. भगवंतांची परवानगी मिळवली आणि माऊली ज्ञानोबा राय समाधी घेण्यासाठी सज्ज झाले. माऊलींच्या समाधी समयी आळंदीमध्ये अक्षरशः जनसागर उसळला होता. सगळे लोक तिथे जमा झालेत. सगळे आकांत करतायत, रडून आक्रोश करतायत, टाहो फोडतायत. आणि मुक्ताबाई या सगळ्या जमावाला काय सांगत होती माहितीये? अरे आक्रोश काय म्हणून करता, रडता काय म्हणून? रडायचं त्याच्यासाठी ज्याचं जीवन कार्य अपूर्ण राहिलंय. रडायचं त्याच्यासाठी ज्यांनी भगवंतांनी दिलेल्या या पार्थिवाचं काहीच सार्थक केलं नाही. रडायचं त्याच्यासाठी अरे माझ्या ज्ञानदादा इतकं पूर्ण सुवर्णाचं आयुष्य कुणीच जगला नाही, कुणीच नाही. असं सुंदर आयुष्य माझं ज्ञानदादा जगलाय. रडता कशाला? उलट मागणं मागा वर्षत सकळ मंगळी, ईश्वर निष्ठांची मांदियाळी, अनवरत भूमंडळी भेटतो भूता. असं मागणं मागा माऊलींची समाधी झाली. श्रोते हो, यानंतर निवृत्तीनाथ माऊलींच्या समाधी पाठोपाठ सासवडला सोपान काकांनी सुद्धा समाधी अवस्था प्राप्त केली. त्यानंतर निवृत्तीनाथ आणि मुक्ताईंनी ज्ञानदेवादी आदी सर्व नामदेवादी आदी सर्व मंडळी एकत्र आले आणि तीर्थयात्रेला बाहेर पडले. तीर्थयात्रा करता 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 ही सर्व मंडळी जळगाव जिल्ह्यातलं कोथळी नावाचं गाव, इथे तापी तीरावर ही सर्व मंडळी आली. मुक्ताईंचा जन्म श्रोते हो घटस्थापनेचा आहे. आदिशक्ती मूळ माया ब्रह्मचित्कला वैशाख शुद्ध प्रतिपदा 1279 साल आहे. आणि आजचा दिवस जो निर्वाणाचा समाधीचा मुक्ताबाईंचा जो होता ना, तो 1297 साल वैशाख शुद्ध दशमीचा दिवस. कोथळी या गावामध्ये तापी नदी तीरावर गंगाधारेवर सगळ्यांनी स्नान केलं. असं म्हणतात हत्तीच्या सोंडे एवढी धार होती, त्या धारेत सगळ्यांनी स्नान केलं. मुक्ताबाईंनी त्या पाण्याने सगळ्यांचे चरण धुतले, पाय धुतले. निवृत्तीनाथांना कळून चुकलं आज माझ्या आईचा शेवटचा दिवस आहे, आज मी खऱ्या अर्थाने पोरका होणार.
वयाच्या 4थ्या वर्षी या मुक्ताईने मला विचारलं होतं, दादा तुला आई कुठली रे? मी म्हटलं होतं तू माझी आई. आज जर हीच मला सोडून गेली तर मी अनाथ होणार. निवृत्तीनाथांना कळून चुकलं होतं. आणि या प्रसंगामध्ये त्या तापी नदीच्या वाळवंटामध्ये नामदेवांचं कीर्तन रंगणार होतं. सगळे कीर्तनाला निघालेत. मुक्ताबाईंना म्हणतायत निवृत्तीनाथ, मुक्ते चल कीर्तनाला बसूया. मुक्ताबाई म्हणतात नाही दादा, आज इच्छा नाहीये. स्नान केलं होतं, शुचिरभूत झाल्या होत्या. आज इच्छा नाहीये स्नान करण्याची, कीर्तनाला येण्याची. पण दादा खरं सांगू का, आज ज्ञानादादाची खूप आठवण येते. आज ज्ञानादादाची खूप आठवण येते रे मला. सगळ्यांना कीर्तनाला पाठवलं आणि एकट्या मुक्ताबाई तिथे थांबले तापी तीरावरती. आजही तिथे मुक्ताबाईंची मूर्ती प्रतिष्ठापना आहे, समाधी तिथे आहे आणि ते भव्य मंदिर आहे. मुक्ताबाई तिथे थांबल्या. नामदेवांचं कीर्तन एकीकडे सुरू झालं आणि अचानक सोसाट्याचा वारा सुटला. श्रोते हो, सोसाट्याचा वारा सुटला. विजांचा कडकडाट, प्रचंड धूळ उडाली. कुणी कुणाला दिसेना अशी अवस्था. नामदेव भानावर आले आणि नामदेव सांगतायत, अरे सगळं राहू दे, मुक्ताईला शोधा, ती सगळ्यात लहान आहे, ती हरवेल कुठेतरी, तिला शोधा. निवृत्तीनाथांच्या काळजात चर्र झालं, माझी मुक्ताई एकटी आहे तिकडे, तिला शोधलं पाहिजे. म्हणून धावतायत सगळे, मुक्ताईंचा शोध घेतायत. पण कडकन अशी एक वीज चमकली आणि कडाडली वीजा निरंजनी झाली. मुक्ताबाई तेथे गुप्त झाली. निरंजनी वीज चमकली. नाथ संप्रदायामध्ये मुक्ताबाईंचा हा जो प्रकार आहे ना जाण्याचा, त्याला निरंजनी समाधी असं म्हणतात. की त्या देहानी नाही गेल्या, कुठेही भुयारात, आकाशमार्गे किंवा समाधी अवस्था जलतत्वामध्ये कुठेही नाही, तर विदेह कैवल्य रूपता म्हणजे देहात असून चिरंजीव झाल्या. नाथांनी अभंग लिहिलाय, मुक्ताबाईंचं शरीर महाकल्पापर्यंत चिरंजीव असणार आहे. म्हणून आज तुमच्या माझ्यामध्ये मुक्ताई आहेत, मुक्ताबाई आहेत. त्या गुप्त झाल्या, वीज झाल्या आणि काही क्षणात सगळं शांत झालं. एक छोटीशी बाहुली तिरोभाव रूपाने दिसली होती निवृत्तीनाथांना. ती बाहुली कवटाळली आणि आर्त टाहू फोडला, मुक्ते आई साहेब माझं काही चुकलं का हो? कसलाच त्रास नाही तुम्ही मला दिला. ज्ञानदेवाच्या वेळी मला समाधीची तयारी करावी लागली होती. पत्र पुष्प फल गोळा केली, समाधीची जागा स्वच्छ केली, सगळी तयारी. सोपानाच्या वेळी समाधीची तयारी मी केली, पण मला कुठलाच त्रास न देता मला साधं आलिंगन सुद्धा नाही दिलं. सोपानाला जाताना भेटलो, ज्ञानदादाला जाताना कडकडून आलिंगन दिलं. आई मला भेटली सुद्धा नाही ग म्हणे. आज काय चुकलं माझं? कसलाही त्रास न देता. कारण निवृत्तीनाथ म्हणायचे, मुक्ता आपण कधी स्वस्वरूपी मिळायचं असं जेव्हा म्हणायचे ना, तेव्हा निवृत्तीनाथांना मुक्ताबाई म्हणायच्या, दादा मूळ माया म्हणतोस ना रे मला, मग माझं मी बघून घेईन, माझं मी बघेन, माझी काळजी तू करू नको म्हणायच्या. आणि इथे मुक्त झाल्या खऱ्या अर्थी. आमचे निळोबाराय या सर्वांना प्रार्थना करतात. श्रोते हो, माऊलींची, मुक्ताबाईंची जी भावावस्था होती, जी भावदशा होती, जे हरिनाम उच्चारण होतं, तो भाव त्यांना भक्तीला, ती भक्ती फलद्रूप करण्याला कारण ठरला आणि ती भक्ती त्यांना मुक्तावस्थेपर्यंत घेऊन गेली. अशी मुक्त झालेली मुक्ताई तुम्हाला मला कळावी याकरता ज्ञानोबांचा अभंग आधारासाठी पुन्हा एकदा गाते. निळोबारायांनी या सर्वांना वंदन केले, ते शब्द निळोबारायांचे गाते आणि झालेली सेवा भगवंत चरणी अर्पण करते. आपल्या सगळ्यांना नमस्कार करते. उत्कृष्ट असे 2 साथीदार आहेत. नादब्रह्माची सेवा करणारे आमचे सोहम दादा, इकडे चिंतामणी दादा आहेत स्वरब्रह्माच्या साथीला. दोघांनाही वंदन. सर्वांच्या चरणी हृदयस्थ परमात्म्याला नमस्कार करते आणि निळोबारायांचा अभंग गाते आणि मग निरूपणाच्या अभंगाने शेवट करूया.